लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आमने सामने उभे ठाकल्यानंतर महापालिकेमध्ये समीकरण तयार होताना दिसतं। पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात आणि त्यासाठी सुप्रिया सुळे यांनी फोन केल्याचा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केलाय। पाहूया। आपल्या मताची विभागणी न होता आपण एकत्र लढावे, आपण ग्राउंड लेवलला चर्चा करावी अशी माझ्याशी चर्चा झाली होती। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र लढावं यासाठी हालचाली सुरू झाल्यात। मतांची विभागणी टाळण्यासाठी सुप्रिया सुळेंनीच आपल्याला फोन केला आणि एकत्र लढण्यासाठी प्रयत्न करावेत असं सांगितल्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नाना काटेंनी म्हटलंय। माझ्या मुलीचं लग्न असताना ताईंनी शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला असता आगामी महापालिकेच्या निवडणूक संदर्भात त्यांनी चर्चा केली असता आपल्या मताची विभागणी न होता आपण एकत्र लढावे, आपण ग्राउंड लेवलला चर्चा करावी अशी माझ्याशी चर्चा झाली होती। आणि त्यानुसार काटे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सुनील गव्हाणेंसोबत चर्चाही झाली। सुप्रिया सुळेंचा तुम्हाला फोन वगैरे आलता असं काय समजतंय? माझ्या मुलीचं लग्न असताना ताईंनी शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला असता आगामी महापालिकेच्या निवडणूक संदर्भात त्यांनी चर्चा केली असता आपल्या मताची विभागणी न होता आपण एकत्र लढावे, आपण ग्राउंड लेवलला चर्चा करावी अशी माझ्याशी चर्चा झाली होती। दादांना बोलणार आहे का? आज ताईंचा फोन आलता किंवा दादांशी बोलणं झालं? बोलणार आहे, आज बोलणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी राजकीय शत्रू सगळ्यात एक नंबरचा कोण असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीत फायदा होणार नाही यासाठी काय करता येईल असा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे। मतविभाजनाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला व्हायला नको आणि म्हणून जर हे मतविभाजन टाळायचं असेल तर समविचारी पक्ष असतील किंवा बाकीचे इतर पक्ष असतील भाजप सोडून या सगळ्या पक्षांशी चर्चा करायला काय हरकत आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र लढावं का यावर अजित पवारांसोबत चर्चा करणार असल्याचं प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले। सुप्रियाताईंनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना काय सांगावं सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे, त्याबद्दल मी काय मतप्रदर्शन करणार नाही। महत्त्वाचा भाग असा आहे की पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये स्थानिक पातळीवरती जर काही त्यांनी कोणी चर्चा केली असेल, माझ्याकडे त्या बाबतीतला तपशील त्या ठिकाणी नाही। मी गेले आठवडाभर लोकसभा अधिवेशनाच्या निमित्ताने या ठिकाणी आहे। उद्या किंवा परवा ज्यावेळेला मुंबईमध्ये अजितदादा, मी, प्रफुल्लभाई आम्ही ज्यावेळेला बसू त्यावेळेला आम्हाला त्या विषयावरती आम्ही चर्चा करू। भाजपसोबत हात मिळवणी केल्यापासूनच अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र विचारधारेवर बोट ठेवत शरद पवार यांनी नकार दिला। पण स्थानिक निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं चित्र दिसतंय, कारण पिंपरी चिंचवडच्या बाबतीतही स्थानिक नेत्यांना अधिकार दिलेत असं अजित पवार म्हणालेत। ऑप्शन आपल्याकडे पवार साहेबांसोबत युती करणार का? राष्ट्रवादीची युती, दोन्ही राष्ट्रवादी। अरे बाबा, आत्ता निवडणूक जाहीर झाली। आम्ही स्थानिक जी काही जिल्हा असेल किंवा कॉर्पोरेशनला स्थानिक ते शहर असेल तिथल्या जिल्हाध्यक्षांना आणि तिथल्या जे काही आजी माजी पदाधिकारी, आमदार, खासदार यांना तो अधिकार द्यायचो की तिथली राजकीय परिस्थिती बघून तुम्ही तुमचे निर्णय घ्या आणि तशा पद्धतीनं ते निर्णय घ्यायचे आणि निवडणुका व्हायच्या। चांगल्या विचाराचे लोक जर ह्या निवडणुकीच्या माध्यमातून बरोबर येत असतील आणि ते निश्चित त्यांचा फायदा समाजाला होत असेल तर राजकीय काही गोष्टी बाजूला ठेवून सुद्धा चांगल्या विचाराच्या लोकांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे। त्यामुळं उद्या असे काही निर्णय घेण्याची वेळ आली तो खऱ्या अर्थाने त्या शहराच्या विकासासाठी हिताचा निर्णय असेल। शेवट पवार साहेबांनी जो कुठला निर्णय घेतला जातो तो निर्णय निश्चित समाजाच्या हिताचा निर्णय असतो। त्यामुळे तो निर्णय हा समाजाच्या फायद्यासाठी जर एखादा निर्णय होत असेल तर तो आपण सर्वांनी मान्य केला पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी एक दिवसाआधीच स्पष्ट केलंय की पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या मतांमध्ये फूट पडू नये असा प्रयत्न दोन्ही राष्ट्रवादीचा दिसतोय। पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे। आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत। भाजपने 5 वर्षात चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे, त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील।
त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तेच फायनल असेल. त्या संदर्भात मी ह्यावेळेस काही करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावणार आणि मला तिथल्या जनतेवर विश्वास आहे. अजितदादाला राष्ट्रवादीचं वाटतं, आम्हाला भाजपचं वाटतं. त्यामुळं जनता निर्णय करेल पिंपरी चिंचवडची कोणाचा महापौर बनवायचा. तर मुंबईत काँग्रेस आणि मनसेचं जुळताना दिसत नसलं तरी पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेस आणि मनसेनं सोबत येण्याचा निर्णय घेतलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही सोबत येण्याचं निमंत्रण काँग्रेस आणि मनसेनं पाठवलंय. म्हणजे गेल्या निवडणुकीत सत्ताधारी राहिलेल्या पिंपरीमध्ये भाजप विरोधात मोठ बांधण्याचा प्रयत्न सुरू झालाय. रणजित जाधवसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.